श्री स्वामी समर्थ मित्रांनो, फक्त 5 पौर्णिमा आणि तुमची कुलदेवी स्वतः तुमच्यावर कृपा करेल. ही सेवा चुकवू नका, कारण या सेवेचं फळ हे साक्षात स्वामी समर्थ व कुलदेवी देतील. घरात फक्त 5 दिवस हा एकच उपाय करा. तुमची कुलदेवी प्रसन्न होईलच आणि आर्थिक अडचणी दूर होतील. लक्ष्मी मातेची अखंड कृपा तुमच्या घरावर सदैव राहील. मित्रांनो, तुम्हाला जर आर्थिक गोष्टींचा त्रास होत असेल, पैसा टिकत नसेल, कर्ज खूप जास्त झालं असेल, फेडून फेडून नाकी नऊ आले असतील, पगार जसा येतो तसा हप्त्यांमध्ये आणि घर खर्चामध्ये जात असेल, बिझनेस किंवा दुकान असूनही जास्त चालत नसेल, नोकरीत प्रगती होत नसेल, पगारवाढ होत नसेल, तर यामागे केवळ नशीब नाही, तर आपल्या कुलदेवीची अप्रसन्नता असू शकते. याचसाठी तुम्ही हा 5 दिवसांचा उपाय केला तर जे काही प्रॉब्लेम आहेत ते कमी होतील. 5 दिवसांचा उपाय म्हणजे तुम्हाला हा उपाय 5 पौर्णिमेला करायचा आहे. प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला, अशा सलग 5 पौर्णिमेला हा उपाय करायचा आहे. हा उपाय जर तुम्ही नित्यनियमाने, विश्वासाने आणि मनोभावे केला, तर तुमची जी काही कुलदेवी आहे ती प्रसन्न होईल आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर नेहमी राहील. हा उपाय खास करून विवाहित महिलांनीच करायचा आहे. 5 पौर्णिमा म्हणजे प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला कंटिन्यू 5 महिने हा उपाय करायचा आहे. पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला तुमच्या कुलदेवीची पूजा करायची आहे. हळद, कुंकू, अक्षदा, फुले वाहून गोडधोड नैवेद्य पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. कुलदेवीला हा नैवेद्य दाखवायचा आहे. त्यासोबत तुम्हाला तुमच्या शेजारी किंवा नातेवाईकांमधील कोणतीही एक सवाष्णी स्त्री घरी बोलवायची आहे. तिला सुद्धा गोडधोड नैवेद्य जेवायला द्यायचा आहे. तिला पोटभर समाधानकारक जेवू घालायचं आहे. जेवण करून झाल्यानंतर तिची ओटी भरायची आहे. ओटीमध्ये तुम्ही ब्लाऊज पीस आणि तांदूळ द्यायचे आहेत. नेहमी आपण जशी ओटी भरतो तशीच ओटी त्या विवाहित महिलेची भरायची आहे. गोडधोड तिला खाऊ घालायचं आहे आणि तिचा आशीर्वाद घ्यायचा आहे. असं तुम्हाला पूर्ण 5 पौर्णिमा करायचं आहे. ही सेवा तुम्हाला सलग 5 महिने प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी करायची आहे. पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही सकाळी उठून लक्ष्मी मंदिरात किंवा तुमच्या गावामधील जी काही देवी असेल त्या देवीचं दर्शन घेऊन तिची प्रार्थना करून यायचं आहे. 5 महिने एकच सवाष्णी असेल तरी चालेल, किंवा प्रत्येक पौर्णिमेला वेगळी सवाष्णी बोलवून जेवू घातलं तरी चालेल. ही सेवा तुम्ही विश्वासाने, नियमाने आणि मनोभावे केली तर लक्षात ठेवा, तुम्ही एका सवाष्णीला नाही तर साक्षात देवीच्या स्वरूपाची सेवा करत आहात. एक सवाष्णीला जेवू घालणं हे खूप पुण्याचं काम असतं. आपण साक्षात त्या रूपामध्ये देवीलाच हे सगळं करत असतो. ही सगळी सेवा आपल्या कुलदेवीचीच असते. या सेवेचं फळ तुमच्यावरील आर्थिक संकट कायमचं दूर करेल. सुख, शांती, समृद्धी आणि आनंद घरामध्ये नांदेल. व्यापार, बिझनेस तसेच नोकरीमध्ये चांगली प्रगती होईल. अशा प्रकारे ही सेवा तुम्ही मनोभावे आणि भक्तीने पूर्ण करा. तुमची कुलदेवी तुमच्यावर नेहमीच प्रसन्न राहील. भक्तिमय सेवेसाठी व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. आणि अशाच भक्तिपूर्ण उपायांसाठी चॅनल सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय स्वामी समर्थ.